मंत्री छगन भुजबळ थोडक्यात बचावले. पुण्यामध्ये सुदैवाने हेलिकॉप्टरचा अपघात टळला. पायलटने हेलिकॉप्टर हेलिपॅडवर न उतरवता थेट पार्किंगमध्ये उतरवलं. वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी लोकांची घुसखोरी. महिला अधिकाऱ्यांच्या साहित्य संमेलनातील स्मरणिकेत शरद पवारांकडून उल्लेख. तर संप्रदायातील 60% लोकांची मांडणी धर्मांध शक्तीनं बळ देणारी पवारांसमोर. शरद पवारांच्या वारकरी संप्रदायाबाबतच्या भूमिकेवरून सत्ताधाऱ्यांची टीका. शरद पवारांनी वारीला समजून घ्यावं, सुधीर मुनगंटीवारांचा निशाणा. तर तुषार भोसलेंकडून पवारांचा मौलाना असा उल्लेख. अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वान्स पाकिस्तानमध्ये दाखल. इस्लामाबादेत पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर यांच्याकडून स्वागत. इराण अमेरिकेची इस्लामाबादमध्ये शांती वार्ता. अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकरांचा महायुती सरकारवर गंभीर आरोप. माझा विभाग चालवायला महिला नको असं सांगत मला डावललं. म्हैसकरांचा महिला अधिकाऱ्यांच्या मराठी साहित्य संमेलनात गौप्यस्फोट. हिंगोली, परभणी, नांदेड, वाशिम, यवतमाळमध्ये भूकंपाचे धक्के. 4.7 रिश्टर स्केलचा भूकंप. काही घरांना तडे गेल्याची माहिती. घाबरून न जाण्याचं प्रशासनाचं आवाहन. महात्मा फुलेंची आज जयंती. संसद भवन परिसरात राष्ट्रपती, पंतप्रधान, विरोधी पक्षनेत्यांकडून अभिवादन. अभिवादनानंतर पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींची चर्चा. इस्लामाबादेत अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांच्या शिष्टमंडळामध्ये चर्चांना सुरुवात झाली आहे. हा युद्धविराम संपणार की युद्ध कायमचं बंद होणार याकडे आता संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे. या चर्चेत लेबनॉनमध्ये युद्धविराम लागावा आणि इराणवरील निर्बंध उठवावेत अशा मुद्द्यांसाठी चर्चा खल अपेक्षित आहे. इस्रायलकडनं सातत्याने लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या ठिकाणांवर हल्ले सुरूच आहेत. त्यामुळे इराण अमेरिकेसोबतच्या युद्धविरामावर आता प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. तर अमेरिका जगभरात असणाऱ्या इराणच्या खात्यांवरील निर्बंध हटवेल अशी माहिती आहे. कतारसह इतर देशांमधील इराणची संपत्ती बहाल करण्यास अमेरिकेने मान्यता दिल्याचं सांगण्यात येत आहे. अमेरिकेने मात्र कोणतेही निर्बंध उठवले नसल्याचं अल अरेबिया या वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केलं. इराणने अणु आणि क्षेपणास्त्र कार्यक्रम थांबवण्याची अट अमेरिकेने ठेवली आहे. तर इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर आपला दावा कायम ठेवला आहे आणि होर्मुझमध्ये तेल, गॅस टँकरवर कर आकारण्यावर इराण ठाम आहे. मात्र अमेरिकेला होर्मुझची सामुद्रधुनी करमुक्त हवी आहे. याशिवाय अमेरिकेच्या हल्ल्यात झालेली नुकसान भरपाईची देखील इराण मागणी करेल असंही सांगण्यात येत आहे. तर जर्मन परराष्ट्र मंत्र्यांशी इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी चर्चा केली. इराणचा अमेरिकेवर विश्वास नसल्याचं परराष्ट्र मंत्री अराघची यांनी म्हटलेलं आहे. अमेरिकेने चर्चेच्या टेबलावर नेहमीच विश्वासघात केलाय असंही अराघची यांचं म्हणणं आहे. दरम्यान अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वान्स यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची भेट घेतली आहे. अमेरिकेच्या शिष्टमंडळात स्टीव्ह विटकॉफ आणि जॅरेड कुशनर यांचा समावेश आहे. तर पाकिस्तानी शिष्टमंडळात मोहसिन नक्वी आणि इशाक दार यांचा सहभाग असल्याचं पाहायला मिळत आहे. आता प्रत्यक्ष चर्चेच्या दृष्टीने पावलं टाकण्यात येत असतानाच आता कोणत्या शिष्टमंडळात कोण कोण आहे हे देखील समोर आलेलं आहे. इराणशी चर्चेआधी अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यामध्ये चर्चा होणार आहे. 2 टप्प्यामध्ये ही चर्चा होणार आहे. आधी पाकिस्तान दोन्ही देशांशी स्वतंत्रपणे बोलेल आणि त्याच्यानंतर या 2 देशांमध्ये म्हणजे इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये थेट चर्चा प्रस्तावित आहे. दरम्यान इराणी प्रतिनिधी मंडळाने पाकिस्तानी सैन्याच्या कमांडरची भेट घेतली आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांशी चर्चेपूर्वी ही भेट झाल्याची माहिती आहे. नवीन संदेशाची देवाणघेवाण झाल्याची ही शक्यता आहे. इराणी प्रतिनिधी मंडळाने काल रात्री देखील पाकिस्तानी सैन्याची कमांडरची भेट घेतलेली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा ही भेट झाल्याचं पाहायला मिळतं. पाकिस्तानात चर्चेसाठी दाखल झालेल्या इराणी पथकाने मोठा संदेश जारी केलाय. अमेरिका फर्स्ट या पथकाची चर्चा होऊ घातली आहे, त्यामुळे तोडगा निघण्याची अपेक्षा आहे. त्याऐवजी इस्रायल फर्स्ट शिष्टमंडळ असतं तर तोडगा अजिबात निघाला नसता असं इराणने म्हटलं. तोडगा निघाला नसता तर आमचे हल्ले अधिक विनाशकारी झाले असते असंही इराणने म्हटलेलं आहे.
दरम्यान इराणकडून शांती वार्तेबाबतच्या मागण्या ह्या पाकिस्तानी शिष्टमंडळाकडे सोपवण्यात आल्या आहेत. शांती वार्तेत लेबनॉनचाही समावेश करावा अशी इराणची आग्रही मागणी आहे आणि या दृष्टीने आता पावलं टाकण्यात येणार आहेत. महत्त्वाची चर्चा आहे. अवघ्या जगाचं लक्ष या चर्चेकडे लागलेलं असतानाच आता शांती वार्तेत लेबनॉनचाही समावेश करावा अशी इराणची आग्रही मागणी आहे. तर अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनुसार चीन पुढील काही आठवड्यात इराणला नवी हवाई संरक्षण प्रणाली देण्याच्या तयारीत आहे. अमेरिकन मीडियाने हे वृत्त दिलं. अमेरिका आणि इराण यांच्यातल्या युद्धविरामाबाबत चीनने मध्यस्थी केली आहे असा दावा करण्यात येतोय. पुढील महिन्यात जिनपिंग आणि ट्रम्प यांची भेटही प्रस्तावित आहे. त्यातच आता चीन इराणला हवाई संरक्षण प्रणाली देण्याच्या तयारीत असल्यानं चीन दुटप्पी भूमिका खेळतोय का असा सवाल उपस्थित होतोय. चीन ही शस्त्रसामग्री थेट इराणला न देता तिसऱ्या देशाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय आहे. ही प्रणाली मॅनपॅड्स या नावाने ओळखली जाते. कांद्यावरून टाकता येतील अशी क्षेपणास्त्र यात वापरली जातात. ही शस्त्र कमी उंचीवर उडणाऱ्या विमानांकरता मोठा धोका ठरू शकतात. वॉशिंग्टनमधील चीनी दूतावासाने सर्व आरोपांचा इन्कार केलाय. कोणत्याही संघर्षातील पक्षाला शस्त्रपुरवठा केलेला नाही असं चीनने म्हटलं. गुप्तचर अहवालानुसार इराण हा युद्धविरामाचा फायदा घेत आपल्या शस्त्रसाठ्याची पुनर्बांधणी करतोय आणि त्यासाठी चीनसारख्या देशांची मदत घेत आहे असा संशय आहे. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हेलिकॉप्टरच्या अपघातातून थोडक्यात बचावलेत. पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातल्या खानावडी इथे हेलिकॉप्टर लँडिंग दरम्यान पायलटची मोठी चूक समोर आली आहे. भुजबळ महात्मा फुले जयंतीनिमित्ताने आयोजित कार्यक्रमासाठी इथे येत होते. मात्र नियोजित हेलिकॉप्टर हे हेलिपॅडवर उतरण्याऐवजी पायलटने ते थेट कार पार्किंगच्या जागेमध्ये उतरवलं. त्यामुळे काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. कार्यक्रमासाठी स्वतंत्र हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली होती, तरीही कार पार्किंगच्या जागेमध्ये हेलिकॉप्टर उतरवल्याने एकच खळबळ उडाली. खरं तर हेलिपॅड इथून 1000 मीटर अंतरावर बनवलेलं होतं. त्या पायलटच्या चुकीमुळे या कार पार्किंगमध्ये हे हेलिकॉप्टर चुकून उतरवण्यात आलं. त्यानंतर भुजबळ साहेबांना आम्ही इथून रिसीव्ह केलं. आमचे दत्ताशेठ जुरुंगे आहेत जिल्हा परिषद सदस्य, त्यांच्या इतर रेस्ट हाऊसवर नेऊन छगन भुजबळांना तुम्ही सांगितलं का हे काय घडलंय नक्की? नाही, साहेबांचे ते लक्षात आलं की हे चुकून झालेलं आहे, पण आता शेवटी रिॲक्ट नाही. पण आम्हाला बी त्याची काळजी वाटत होती. आजूबाजूला झाडं आहेत, विजेचे खांब आहेत. अरे काही अपघात वगैरे काही नाही आहे. चुकून जे काही काय म्हणतात ते कार पार्क होतं, आमच्या काय म्हणतात त्या पायलटला काही सापडलं नाही. तो हेलिपॅड कार पार्क मध्ये उतरलं, शांतपणे उतरलं, छान उतरलं. आम्ही छान बाहेर आलो. काय काळजी करायचं कारण? तर या प्रकरणाची चौकशी होईल असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय. मी निश्चितपणे हे चेक करेन. मला आता त्याची कल्पना नाही, त्यामुळे बोलू शकणार नाही, पण निश्चित तात्काळ या संदर्भातली चौकशी मी करेन. शरद पवारांनी दिल्लीतल्या महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात वारकरी संप्रदायावर भाष्य केलंय. वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी झाली असं शरद पवार म्हणाले. वारकरी संप्रदायात 60% लोकांची मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणारी असल्याचंही शरद पवारांनी सांगितलंय. वारकरी संप्रदायातील 41 लोक असे दिसतात की ते वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन प्रवचनातनं पुरोगामी भूमिका मांडतात. दुर्दैवाने या प्रबोधनाच्या मार्गावर महिला कुठेही नाहीत असं शरद पवार म्हणतात. तर वारकरी संप्रदायाबाबत शरद पवारांनी मांडलेल्या मतावर वारकरी संप्रदायातल्या अनेकांनी आता टीका केली आहे. पाहूया. कीर्तनकार धर्मांध पुरोगामी वगैरे त्यांनी सांगितलेलं आहे. 60-40% प्रतवारी केलेली आहे. ती यादी तेवढी त्यांनी लवकर जाहीर करावी, म्हणजे आम्हालाही कळेल की कुठल्या कीर्तनकारांना समाजात बोलवलं पाहिजे आणि कुठल्या नको. कारण शरद पवारांनी मान्य केलेलं आहे की आजपर्यंतची कीर्तनकारांची भूमिका आणि आत्ताची भूमिका, हे कधी कीर्तन ऐकले माहीत नाही. कदाचित ते घोंगडं वगैरे पांघरून समाजात मागं गर्दीत बसून चोरून कीर्तन ऐकत असतील आजपर्यंत. कारण त्यांनी पूर्वीची आणि आत्ताची प्रतवारी केलेली आहे आणि त्यांनी लवकर यादी जाहीर करावी. आदरणीय शरद पवार साहेब यांनी प्रतिक्रिया दिली. वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी लोकांची घुसखोरी होत आहे. साहेब, वारकरी संप्रदायाने आजपर्यंत अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य केलेलं आहे. कारण की आम्हाला ज्ञानोबाने तुकोबाने शिकवण दिलेली आहे, 900 कन्यापुत्र होती त्याने काय करणे लागे पती. वारकरी संप्रदायाने आजपर्यंत एवढंच कार्य केलेलं आहे, सर्व धर्मांना सामावून घेण्याचं. यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर. पण जर हिंदू धर्मावर कोणी जर आघात करत असेल तर त्याची गैर नाही.
तर शरद पवारांच्या भूमिकेवर सत्ताधारी नेत्यांचं काय म्हणणं आहे, त्यांनी कशी टीका केली आहे ते बघूया. वारकरी संप्रदायामध्ये दरवेळेला तुम्ही जर पाहत असाल तर अनेक जाती धर्माचे लोक असतात. कोणत्याही एका पर्टिक्युलर जातीचा माणूस त्या संप्रदायामध्ये नसतो आणि म्हणून त्याला जातीय बळ देणे वगैरे वगैरे हा जो काही अपप्रचार चाललाय त्या खऱ्या अर्थानं हिंदू धर्माला डॅमेज करण्याचा हा एक प्रकार आहे. म्हणून त्याच्यामध्ये जातीय काहीतरी घुसखोरी होईल आणि ते त्या ठिकाणी सुद्धा जातीयवाद होईल असं म्हणायला काही हरकत म्हणू नये आणि त्याचा काही परिणाम त्यांच्यावर होणार सुद्धा. सन्माननीय शरद पवार साहेब मोठे नेते आहे, अनुभवी नेते आहे, पण कधी कधी मोठे नेते सुद्धा बोलताना त्यांचा अनुभव असतानाही चुकतात. पवार साहेबांनी चिंता व्यक्त केली असावी, पण वारीला समजून घेतलं तर वारी असा प्रवाह आहे की ज्या प्रवाहामध्ये जोही येईल तो शुद्ध होईल, ऊर्जावान होईल, सुखी समाधानी होईल. भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसलेंनी शरद पवारांचा उल्लेख मौलाना असा केलाय. त्यांच्या टीकेला पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लमांडेंनी उत्तर दिलं. अहो मौलाना पवार, जेव्हा तुम्ही जाळीदार टोपी घालून ज्या लोकांबरोबर इफ्तार पार्ट्या जोडता ते तुम्हाला धर्मांध वाटत नाही, पण रामकृष्ण हरी आणि ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत सामाजिक समता जोपासणारा आमचा संप्रदाय तुम्हाला धर्मांध वाटायला लागला. तुम्ही आयुष्यभर वारकरी संप्रदाय हिंदू धर्मापासून तोडण्यासाठी खूप कारस्थानं केले. भारतीय जनता पार्टीने आणि RSSने वारकरी संप्रदाय नासवण्यासाठी भारताच्या इतिहासात, महाराष्ट्राच्या इतिहासात कधी नव्हे ती राजकीय आघाडी सुरू केली आणि तुषार भोसले नावाचा एक भोंदू वारकरी त्याच्यामध्ये अध्यक्ष केलेला आहे. हा तुषार भोसले आज पद्मविभूषण आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या बद्दल अतिशय अश्लाघ्य पद्धतीने वक्तव्य करतोय. पवार साहेब जे म्हणतात की वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी विचाराची लोक 60% आहेत, त्यातलाच हा तुषार भोसले आहे. मनुवादी विचाराचे अनेक लोक आहेत, हे पवार साहेबांनी अधोरेखित करून सांगितलं आणि ती वस्तुस्थिती आहे, हे कुणीही नाकारू शकत नाही. शरद पवारांच्या वक्तव्यानंतर बुलढाण्यामध्ये वारकरी संप्रदाय आक्रमक झालाय. बुलढाण्यातल्या वारकरी संप्रदायातल्या वारकरी संघटनेच्या प्रतिनिधींशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन यांनी. त्यांनी म्हटल्याप्रमाणे कोणते 60 लोक त्यांनी या संकलित मूल्यमापनासाठी जाहीर केले ते त्यांनी सांगावं आणि मग उर्वरित 40% जे लोक आहेत ते लोक त्यांच्या म्हणण्यानुसार किंवा त्यांनी ठरवल्यानुसार तशा प्रकारचे आहेत का हे पवारसाहेबांनी आपल्याला व्यवस्थितरित्या जगाला सांगावं. वारकरी संप्रदाय या ठिकाणी धर्माचं रक्षणार्थ या ठिकाणी आहे. जर वारकरी संप्रदायाचे प्रचारार्थ या ठिकाणी हिंदू धर्माच्या वतीने जर का या ठिकाणी काम करत असतील तर ते या ठिकाणी काय अयोग्य आहे. ही वारकरी हा प्रत्येक हिंदू आहे आणि हिंदूच्या वतीने या ठिकाणी होणारे जे काही आज अन्याय अत्याचार आहेत ते जर या ठिकाणी बंद होण्यासाठी किंवा त्यांच्या रक्षणार्थ एखादा राजकीय पक्ष जर या ठिकाणी येत असेल तर त्या ठिकाणी त्यांच्यासोबत राहण्याचा किंवा त्यांना सहकार्य करण्याचे काय वाव आहे. वारकरी संप्रदाय त्यांचा हा मूळ असं वाटतं की पिंड नाही आहे. बऱ्याच वेळ ते मुख्यमंत्री झाले पण त्यांनी कधी विठोबाची पूजा केली नाही. काही त्यांनी धर्माचं कोणतंच काम केलं, त्यांनी सर्व हिंदू धर्माच्या विरोधातच काम केलं. हे त्यांचं वक्तव्य चुकीचं आहे. याच्यापुढे यांनी असं वक्तव्य चुकीचं काढू नये असं मला असं वाटते. त्या प्रकरणाची माहिती घेऊन आपण बोलू असं खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलं. मी पूर्ण विचार वाचून तुम्हाला सांगेन काय नक्की लिहिलं आहे, कारण का मी स्वतः वाचलेला नाही आहे. पवारसाहेब सक्षम आहेत ना स्वतःचं सगळं मत मांडायला, त्याच्यामुळे मला विचारायला लागेल त्यांना. मी लेख वाचलेला नाही आहे. कारण आता पुढची बातमी. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका असल्याची तक्रार आली आहे. बीडमधील इस्माकडनं SITकडे ही तक्रार दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या तक्रारीत काही तथ्य आहे की खोडसाळपणा याचा शोध घेतला जाणार आहे. अशोक खरात प्रकरणी SITकडे हेल्पलाईन आणि इतर माध्यमातून विविध तक्रारी येत आहेत. त्यामुळे खरातचा तपास करतानाच येणाऱ्या तक्रारींची सत्यता पडताळून निपटारा करण्याचं SIT समोर आता मोठं आव्हान आहे.
तर या सगळ्या संदर्भात आता सविस्तर तपास करण्यात येतोय. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला चाकणकरांकडून धोका आहे अशी तक्रार आलेली आहे. सूत्रांकडून हे समजते बीडमधल्या इस्माकडनं SITकडे अशी तक्रार आल्याची माहिती आहे आणि या अनुषंगाने आता तपास सुरू आहे. नेमकं या तक्रारीमधलं तथ्य आहे की खुरसाळपणा आहे हे चाचपून पाहतानाच सविस्तर तपास करण्यात येईल. मी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची पूर्ण काळजी महाराष्ट्राचं पोलीस खातं घेईल. महाराष्ट्रामध्ये आपल्या पोलीस खात्याने यापूर्वीही चांगली कामगिरी केलेली आहे. त्यामुळे जरूर अशा प्रकारचं पत्र असेल काय जे काही येत असतील त्याची चौकशी पण केली जाईल, पण योग्य सुरक्षा तर आहेच. दरम्यान मंत्री छगन भुजबळ यावर काय म्हणतात, काय प्रतिक्रिया दिली त्यांनी, बघूया. सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका आहे असं एक SITला पत्र दिले बीडमधून. असं आहे की ते असेल तर निश्चितपणे त्यांना पण संरक्षण आहे. आणखी संरक्षण मुख्यमंत्री देतील आणि कार्यकर्तेसुद्धा आम्ही सगळे त्यांची काळजी घेऊ. नाशिकमधल्या नामांकित IT कंपनीतल्या महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणाचा तपास केंद्रीय यंत्रणांकडून होण्याची शक्यता आहे. NIA, ATS आणि CBI या प्रकरणाचा तपास करतील अशी शक्यता आहे. SITकडनं या प्रकरणाची महत्त्वाची माहिती तिन्ही तपास यंत्रणांना कळवण्यात आली आहे. लैंगिक शोषण आणि धर्मांतर रॅकेट प्रकरणी मोठं रॅकेट असू शकतं असा संशय आहे. लैंगिक शोषण प्रकरणातील तौसिफ अत्तार, रजा मेमन, शाहरुख कुरेशी, शफी शेख, आसिफ शेख हे आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. तर तरुणींच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणारी महिला अधिकारी अश्विनी चेनानी पोलीस कोठडीत आहे. आरोपींच्या गुन्ह्यात सहभागी असणारी निदा खान अद्यापही फरार आहे. पोलीस तिचा शोध घेत आहेत. आता पुण्यामधनं एक धक्कादायक बातमी आहे. पुण्यातल्या खासगी कोचिंग क्लासमधल्या 8वीतल्या मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. पुण्यातल्या मार्केट यार्ड परिसरात हा कोचिंग क्लासमधली ही घटना आहे. विकास गायकवाड असं 35 वर्षीय ऑफिस बॉयचं नाव आहे आणि त्याला अटक करण्यात आली आहे. मुलाच्या प्रायव्हेट पार्टचे फोटोही काढल्याची माहिती आहे. पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. 8वीतला मुलगा मार्केट यार्ड परिसरात असलेल्या कोचिंग क्लासमध्ये शिक्षण घेत होता. तिकडची ही घटना समोर येते आहे. तर कोचिंग क्लासच्या ऑफिस बॉयकडनंच मुलावर हा अत्याचार झाल्याचं पाहायला मिळतंय. पुण्यामधली ही घटना समोर आलेली आहे आणि त्याला अटक झाली आहे. त्या मुलाचे वडील हे त्या क्लासमध्ये चौकशीसाठी गेलेले होते. तेव्हाच त्या ऑफिस बॉय बाबत त्यांना संशय आला. तिथूनच त्यांनी 112ला मार्केट यार्ड पोलीस स्टेशनला कळवलं गेलं. त्यानंतर पोलिसांनी त्याची विचारपूस केली. त्यावेळी त्यांनी ते मान्य केलेलं आहे आणि सदरबाबत मार्केट यार्ड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. संबंधित आरोपी जो आहे तो आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे. सध्या तो पोलीस कस्टडीमध्ये आहे. आता एक धक्कादायक बातमी वर्ध्यामधनं आहे. केवळ मोबाईल हिसकावल्याच्या किरकोळ वादातनं एका मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना सेलूमध्ये घडली आहे. आरोपी मित्र सूरज ढगेने मोबाईलचा राग मनात धरून प्रवीण राऊतची दगडाने ठेचून हत्या केली आणि त्याचा मृतदेह बोर नदी पात्रात फेकून दिलाय. त्याचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये ही धक्कादायक बाब समोर आली. अमेरिका आणि इराणमधल्या युद्धाचा फटका कांदा पिकाला बसलाय. राज्यात कांद्याचं चांगलं उत्पादन होऊनही कांद्याचे दर खाली आले आहेत. सध्या APMC मार्केटमध्ये 90 कांदा गाड्यांची आवक आहे. कांद्याचे दर 10 ते 12 रुपये किलो आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. दुसरीकडे गॅस पुरवठा होत नसल्यानं अनेक हॉटेल्स बंद आहेत. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना पुरवल्या जाणाऱ्या कांद्यावरही परिणाम झालाय. अशा दुहेरी संकटामुळे कांदा स्थानिक बाजारपेठेत पडू नये, कांद्याला उठाव नसल्यामुळे दर जमिनीवर आल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या अनेक दिवसापासून अमेरिका आणि इराणमधलं युद्ध सुरू आहे आणि ते युद्ध अजूनही संपत नाहीये. त्यामुळे याचा फटका आता कांद्याला जाणवू लागलेला आहे. कांदा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कांदा इथं पडून राहिल्यामुळे कांद्याचे रेट आता 11 ते 12 रुपयावरती आलेले आहेत. आपण बघतोय की युद्ध सुरू असल्यामुळे निर्यात हवी तशी होत नाहीये. गल्फमधली कांद्याची निर्यात बंद झालेली आहे. दुसरीकडे गॅसचा टंचाई जाणवू लागली, त्यामुळे काही हॉटेल सुद्धा याच्यामुळे बंद झालेले आहेत. त्याचबरोबर दुसरीकडे आहे
आपण पाहिलं तर इतर जे किरकोळ मार्केटला आहे त्याचाही परिणाम झाला, त्यामुळे एकंदरीत आहे ते कांद्याचा उठाव कमी झालेला आहे. आपल्यावर या ठिकाणी घाऊक व्यापारी आहेत, आपण राजू शेळके त्यांच्याशी बोलूया. सर, काय म्हणाल, काय कांद्याच्या किमती का कमी झाल्यात, काय कारण आहेत? आज कांद्याच्या वाशी मार्केटमध्ये 100 गाडी आवक आहे. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर कांद्याला उठाव फार कमी आहे आणि आपला युद्धाचा परिणाम याच्यावर झालेला आहे. जेव्हा इराण अमेरिकेचं युद्ध चालू झालं तेव्हा आपल्याला जो गल्फला जो कांदा जात होता, निर्यात होत होता, तो जवळजवळ बंद असल्यासारखेच आहे. आणि आपण पाहिलं तर काही मजूर आपल्या हातावर पोट भरणारे लोक होते, ते आपल्या गावी गेलेत. त्याचा एक परिणाम झालेला आहे. शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च फार वाढलेला आहे आणि ह्या दरामुळे शेतकऱ्यांना काही परवडणारं नाही आहे. 10 ते 12 रुपये जर कांदा विकला तर शेतकऱ्यांना आज एकरी 1 लाख रुपये खर्च येतो आणि तसं पाहायला गेलं शेतकऱ्यांच्या हातात काही राहणार नाही आहे. शेतकरी आज चारी बाजूने अडचणीत आहे. नक्कीच आपण पाहतो की कांद्याला उठाव नसल्यामुळे आता शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होताना पाहायला मिळत आहे. विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई. भाजपा आमदार सुरेश धस, धनंजय देशमुख आणि त्यांचे साडू दादासाहेब खिंडकर यांनी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांची भेट घेतली आहे. मसाजोग गावात होणाऱ्या चोऱ्या, घरफोडी आणि विविध विषयांवर पोलीस अधीक्षक कार्यालयात तासभर पोलीस अधीक्षकांशी चर्चा झाली आहे. धनंजय देशमुखांचा साडू दादासाहेब खिंडकरने काल एक खळबळजनक दावा केला होता. मला सोडवून आणण्यासाठी धनंजय देशमुखांवर दबाव आणण्यात आला असंही त्यांनी म्हटलेलं. यालाही धनंजय देशमुख यांनी दुजोरा दिलाय. प्रकरण मिटवण्यासाठी आपल्याला एका जागेवर बोलवण्यात आलं होतं, मात्र मी गेलो नाही अशी माहिती देशमुखांनी दिली. पुण्यामधील रील स्टार पोलीस सोनाली हिंगेसह 2 पोलिसांचं निलंबन झालंय. नामांकित महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडनं खंडणी उकळल्याप्रकरणी कारवाई झाली. दामिनी पथकातील रील स्टार सोनाली हिंगे, पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, पोलीस शिपाई सुदाम तायडे यांचं निलंबन करण्यात आलंय. खंडणीच्या प्रकरणाची विभागीय चौकशी होईपर्यंत पोलिसांचं निलंबन कायम राहणार आहे.